नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे. साधारणपणे 100 वर्षांचं माणसाचं आयुष्य मानलं तर आपल्या संस्कृतीने, धर्माने या आयुष्यात 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. हे 4 आश्रम आपल्याला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे घेऊन जातात. ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम हे 2 आश्रम योग्य पद्धतीने पार पाडले तर पुढचे 2 आश्रम हे सुसह्य होतात. काही दिवसापूर्वी आम्ही काही मैत्रिणी, म्हणजे साधारण सगळ्या 70च्या पुढच्या, एकत्र जमून गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला की कुटुंबात राहून वानप्रस्थाश्रम कसा स्वीकारायचा, तो कसा आचरणात आणायचा आणि तो कसा सुसह्य करायचा, त्यासाठी आपलं वर्तन कसं असलं पाहिजे. तेव्हा माझ्या मनात सहज विचार आला की याच विषयावर तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारूया. वानप्रस्थाश्रम म्हणजे साधारणपणे वयाच्या 75च्या पुढचा टप्पा. वानप्रस्थाश्रमाला म्हातारपण असं हल्ली कोणी म्हणत नाही. ज्येष्ठ नागरिक असं गोंडस नाव त्याला दिलेलं आहे. समर्थांनी दासबोधामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द योजला आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे संबंध किंवा बांधला गेलेला. आपण आपल्या कुटुंबियांशी मागच्या जन्मीचं म्हणूया हवं तर काहीतरी देणं घेणं असतं त्यांच्याशी, म्हणून आपण एकमेकांच्या संबंधात, सहवासात आलेलो असतो. आपले परिचित, शेजारी, मित्रमैत्रिणी, इतर नातलग यांच्या बाबतीतही असंच आपल्याला म्हणता येईल. जोपर्यंत एकमेकांविषयीचं हे ऋण फिटत नाही तोपर्यंत या भवसागरातून आपली सुटका होत नाही. हे म्हातारपण किंवा ज्येष्ठत्व सहन करणं हे थोडंसं कठीण असतं, कारण आपली शारीरिक क्षमता हळूहळू कमी होत जाते. बसलेलं असेल तर पटकन उठता येत नाही, पटकन आडवं होता येत नाही. आडवं असू आपण तर पटकन उठून आपण चालू शकत नाही. बरोबरीचे नातलग, मित्रमैत्रिणी, जोडीदार यांनी या जगातून जर निरोप घेतलेला असेल तर मन थोडं विचलित होतं. यातून बाहेर येण्यासाठी थोडी नामसाधना, अध्यात्माची आवड असेल तर मन नियंत्रणात आणणं सोपं जातं. मनावर अंकुश ठेवता येतो. हे सगळं एकदम होत नाही. गृहस्थाश्रम संपला की आपल्याला याची जाणीव करून दिलेली असते, पण आपल्या लक्षात येत नाही. गंमत बघा, एका वन, बा वन ही वयाची वर्ष सांगते हा मी. याच्यात वन आहे ना, म्हणजे या वयापासूनच वानप्रस्थाश्रमाकडे हळूहळू वाटचाल करायची आहे. पण आपण लक्ष देत नाही. 53 झालं, 54 झालं तरीही जाणीव होत नाही. 55 परत आठवण करून दिली जाते तरीही नाही. 56 गेलं, पुन्हा आठवण करून देतात. 57, 58 तरीही आपलं लक्ष जात नाही. आणि मग येते 60. मग म्हणतात 60 बुद्धी नाठी. 50 नंतर हे सगळं समजून जर वाटचाल केली तर वानप्रस्थाश्रम हा सुसह्य होतो. जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती, समंजसपणा हे गुण जर जोपासलेले असतील तर फार त्रास होत नाही.
माझ्याजवळ पैसा आहे. मी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही. मला समाजात मान आहे. त्यामुळे मला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. या गैरसमजात कोणीही राहू नये. सतत चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. वाईट वेळ आपल्यावर येते, कोणावरही ती येते तशी ती निघूनही जाते. पण याच काळात इतरांचं खरं रूप ती आपल्याला दाखवून जाते. पण आपण प्रत्येक माणसाची कदर केली पाहिजे. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. कदाचित एकदा भेटलेली माणसं याच जन्मात पुन्हा भेटणारही नाहीत. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हे जीवनातलं परखड सत्य आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. काही वेळेला आपली बिघडलेली प्रकृती औषधाने नाही, तर आपल्या माणसांनी दिलेल्या शाब्दिक आधाराने सुधारते. म्हणून आपल्या शब्दाला केव्हाही धार नको, पण आधार मात्र अवश्य असला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीसमोर, मुलांसमोर, कुटुंबामध्ये वागताना आपण कायम आनंदी राहिलं पाहिजे. हा वानप्रस्थाश्रम नाही, तर आनंदाश्रम आहे असं समजून वागायचं आहे. म्हणजे आपण सगळ्यांच्यात फार गुंतायचं नाही, पण पूर्ण अलिप्तही राहायचं नाही. आपल्या जुन्या आठवणी, आमच्या वेळी असं होतं, तसं होतं, आम्ही असं केलं होतं, तसं केलं होतं, हे सारखं सारखं सांगायचं नाही. षड्रिपूंना, रागलोभाला दूर ठेवायचं. कोणाकडून फार अपेक्षा करायची नाही. आपला कोणी मान फार ठेवला नाही म्हणून आपला अपमान झाला असं समजायचं नाही. मुलांसमोर शांत राहायचं. शक्यतोवर गप्प बसायचं. त्यांना विचारल्याशिवाय फुकटचे सल्ले द्यायचे नाहीत. आपल्याला कोणी विचारलं तर मत सांगायचं, पण मी सांगितलं म्हणून माझं ऐकलंच पाहिजे हा आग्रह धरायचा नाही. कुटुंबात, आपल्या घरात शहाणपणाचा, अनुभवाचा मक्ता फक्त मलाच दिलेला आहे, शहाणपणा काय तो फक्त माझ्याकडेच आहे असं समजायचं नाही. पुढची पिढी म्हणजे आपली मुलं, नातवंड ही आपल्या खांद्यावर उभी आहेत. त्यामुळे त्यांचं क्षितिज हे आपल्यापेक्षा मोठं आहे, अधिक विस्तारलेलं आहे, हे समजून वागलं पाहिजे. आपल्याला शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर बाहेर फिरायला जावं. कारण आपलं घरात असणं हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटत असलं तरी आपलं घरात नसणं हे सुद्धा कधीकधी महत्त्वाचं असतं. त्यामुळे बाहेर फिरायला जावं. आपली आर्थिक क्षमता असेल, शारीरिक ताकदही तेवढी असेल तर एखादी लांबची, छोटी, जवळची कशी आपल्याला जमेल तशी ट्रिप करायला सुद्धा हरकत नाही. कोणाबरोबरही जावं, कुटुंबियांबरोबर जावं, इतर नातलगांबरोबर जावं, मित्रमैत्रिणींबरोबर जावं. काही हरकत नाही फिरायला जायला. मी गेल्यामुळे माझं काहीतरी अडेल, इतरांचं माझ्यामुळे अडेल, घर कसं चालेल हा विचार करायचा नाही. एक दिवस आपल्यालाही या जगातून जायचं आहे हे कायम लक्षात ठेवायचं. पण रोज तेच रडगाणं घरात गायचं नाही. आपण अमरत्व घेऊन आलेलो नाही. मी आहे म्हणून घर चाललंय असं कधीही वाटून घ्यायचं नाही. आपण म्हातारे आहोत किंवा म्हातारे आहोत ही जाणीव सारखी मनात बाळगायची नाही. आपण जखड म्हातारे नाही, पण ज्येष्ठ आहोत ही जाणीव कायम मनात ठेवायची. माझ्यानंतर काय होईल ह्याची सतत काळजी करायची नाही. तुम्हाला काय कळतंय असं घरात कोणालाही म्हणायचं नाही. गरज असेल तर आधार द्यायचा, पण प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची नाही, नाक खुपसायचं नाही. परिस्थितीशी म्हणजे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा.
त्यांनी आपल्याशी जुळवून घ्यावं यापेक्षा आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायचं. आपलं वय वाढतंय, वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतील, पण कपाळावर आठ्या येऊ देता कामा नये. आपलं वय वाढतं तशी शारीरिक क्षमता कमी होते. कधीतरी ऐकण्याचं मान कमी होतं. होऊ दे, ते आनंदाने स्वीकारायचं. देवाचे आभार मानायचे की निसर्गाने ही चांगली सोय केलेली आहे. कारण घरात एकमेकांशी जे कोण काय बोलतंय ते सगळं ऐकू येण्याची मला गरज नाही. नाही ऐकू आलं तरी चालेल. एकमेकांशी कोणी बोलतंय आणि ते आपल्याला ऐकू येत नाहीये म्हणजे माझ्याविषयीच ते बोलतायत आणि ते वाईटच बोलतायत असा समज करून घ्यायचा नाही. कधी कधी वयोमानानुसार दृष्टिमानता कमी होते, म्हणजे कमी दिसायला लागते. असू दे, काही हरकत नाही. सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत असं अजिबात नाही. हे सगळं स्वीकारायचं आहे. काही वर्षापूर्वी ना, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापूर्वी मी एक गोष्ट वाचली होती. गोष्टीचं शीर्षक होतं, एक एक अवयव द्यायचे असतात. बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला सगळे अवयव असतात, पण त्या अवयवांमध्ये कार्य करण्याची शक्ती नसते. बघा, त्याची दृष्टी स्थिर झालेली नसते. पूर्वी पाळण्यावर एक खेळणं लावायचे, ते असं गोलगोल फिरायचं. ते बघत बघत त्या बाळाची दृष्टी स्थिर व्हायची. बाळाला हात आहेत, बोटं आहेत, पण त्या बोटांनी काही वस्तू पकडायची ताकद त्याला तेव्हा नसते. ती हळूहळू येते. पाय आहेत, पण चालता येत नसतं, धावता येत नसतं, उड्या मारता येत नसतात. ही ताकद त्याला हळूहळू येते. मग जशी वय वाढताना तेव्हा लहानपणी ताकद येते, तशी वय वाढल्यानंतर म्हणजे ज्येष्ठत्व आल्यानंतर ही ताकद हळूहळू कमी कमी होत जाते. म्हणजे दृष्टिमानता कमी होते, ऐकण्याची ताकद चालते, काम करण्याची शक्ती कमी होते. म्हणजे त्या अवयवातली ताकद ही द्यायची असते. म्हणजे एक एक अवयव द्यायचे असतात याचा अर्थ मला जेव्हा गोष्ट वाचली ना तेव्हा नव्हता कळला, पण तो आता माझ्या लक्षात येतोय की असं आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला स्वीकारायला हवं. आणि असं असलं तरी सुद्धा आपण कुटुंबात कोणालाही नकोसं होता कामा नये, या पद्धतीने आपली वागणूक असली पाहिजे. आपल्या अंगात एखादी कला असली तर ती जोपासायला काही हरकत नाही. प्रतिसाद आपण चांगल्या पद्धतीने इतरांना दिला पाहिजे. कोणीही चांगलं काम केलं ते त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे. आपल्याला लेखनाची आवड असेल तर काही लिहून व्यक्त व्हायला पाहिजे. आपल्याला वाचनाची आवड असेल तर आपण वाचलं पाहिजे. आता या वयामध्ये कथा कादंबरी वाचण्यामध्ये मन फारसं रमत नाही. काहीतरी धार्मिक वाचावं, आध्यात्मिक वाचावं असं वाटतं. पण त्याला धर्मकांड किंवा कर्मकांड मी करते हे म्हणून मी वाचते असं म्हणून ते वाचन करू नये. ते मनापासून वाचावं, त्याचा अर्थ समजून घ्यावा. आपल्या मनातील सात्विक भाव त्या वाचनामुळे जागृत झाला पाहिजे आणि आपल्या वागण्यात त्याचा परिणाम दिसला पाहिजे आणि तो सकारात्मक असला पाहिजे. त्यामुळे अर्थातच आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं, म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. हे फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट, आपण असं म्हणतो की आजची तरुण पिढी आहे ना, ही बिघडली हो, अगदी वाया गेली. म्हणजे नक्की काय? तर ती बिघडली आहे म्हणजे काय, तर ती आपल्याला जसं हवं तसं वागत नाही असा त्याचा अर्थ आहे. पण म्हणजे ती बिघडली असं नाही. प्रत्येक जण त्याच्या ठिकाणी योग्यच आहे. परिस्थितीशी जुळवून घ्यायला आपण शिकलं पाहिजे. परिस्थितीशी जुळवून घेतलं की मनस्थिती बिघडत नाही.
कुटुंबियांविषयी आपल्या मनात प्रेम, आस्था, आपुलकी, काळजी, विश्वास हा असलाच पाहिजे. ही जाणीव असेल तर आपल्याला एकत्र राहण्यामध्ये अर्थ आहे. नाहीतर त्या एकत्र राहण्याला काहीही अर्थ नाही आणि मग कोणाचंही भवितव्य त्याच्यामुळे चांगलं घडत नाही. मुलं, नातवंड, सुना, जावई हे सगळे आपली काळजी घेत असतात. आपल्याला कधी कधी ते कळत नाही आणि ते आपली काळजी घेत आहेत यात आपल्याला आनंद मानला पाहिजे. एखादा पदार्थ घरात नवीन होतो, कधी कधी बाहेरूनही आणला जातो. आपण तो पदार्थ कधी खाल्लेला नसेल, पण खाऊन बघ ना आजी, आई खाऊन बघ म्हटलं तर खाऊन बघावा, आवडला तर खावा. पण हे माझ्यासारखं झालं नाही हं असं म्हणू नये. एकाच घरामध्ये दोन बायकांचा पदार्थ सारखा होत नाही. हो, एकाच घरात तीच साखर, तोच चहा म्हणजे चहा पावडर आणि तेच दूध असलं तरी दोन बायकांनी केलेला चहा सारखा होतो का? नाही होत ना. मग एकच पदार्थ सारखा कसा होईल? होणार नाही. पण म्हणून मला विचारलं असतंस ना तर हे असं बिघडलं नसतं तुझं, मी सांगितलं असतं कसं झालं ते, असं म्हणायचं नाही. कारण आजकाल त्यांना माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. दुनिया मेरी मुठ्ठी में असं म्हणतात तसा मोबाईल त्यांच्या हातात आहे. त्या मोबाईलमध्ये एक क्लिक केलं की त्यांना सगळं समजतं. कुठलीही माहिती त्यांना मिळू शकते. गुगलम शरणम व्रज असं म्हटलं की ती गुगल बाई, गुगल मावशी कोण आपण म्हणूया, ती त्यांना सगळं शिकवते. तो त्यांचा गुरु आहे आणि ते त्यांना आवडतं कारण ते त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना तसं वागलं तरी आपण काहीही म्हणायचं नाही. पदार्थ बिघडलाय, हो मी त्याच्यात बघूनच केला हो तरी पण बिघडला, काय झालं हो असं विचारलं तर सांगायचं की बाई तुझा पाक जास्त झाला, कमी झाला, तुझा रवा भाजायला जास्त झाला की कमी झाला, हे विचारलं तर सांगायला हरकत नाही. आपण बाहेरून जातोय, बाहेरून येतोय किंवा बाहेर जातोय तर आपल्या हातातलं ओझं ती मुलं घेत आहेत, किती चांगलं आहे, आनंद मानायचा. नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्याशी आपली ओळख करून देत आहेत, ती ओळख करून घ्यायची. म्हटलं आपल्याला कोणी, आजी मी तुला शिकवतो, आई तुला हे येईल, हे करून बघ, हे असं आहे ना, हे असं केलं की तुला हे सापडेल, शिकून घ्यायचं. कधीतरी ते असंही म्हणतील की थांब आई, आजी थांब, हे नाही तुला जमणार, मी तुला करून देतो. तरीही ते पत्करायचं, स्वीकारायचं. मला कसं येणार नाही असं म्हणायचं नाही. कारण ते टेक्नॉलॉजी जी आहे ती किती आपल्याला जमू शकेल, आपला वकूफ काय आहे हे त्याला माहिती असतं, त्याने ते ओळखलेलं असतं. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे ते आपल्याला सांगतील. शिक म्हटलं तर शिकायचं, नाही म्हटलं तर सोडून द्यायचं. लहानपणी त्यांचा हात धरून आपण रस्ता ओलांडलाय, आज आपला हात धरून ते रस्ता ओलांडतात. चांगलं आहे ना, आपली काळजी घेत आहेत, त्यात आनंद मानला पाहिजे. आपण चालताना पुढे खड्डा दिसला तर सांगतायत, आई पुढे खड्डा आहे हां, जरा जपून चाल, आई पुढे पायरी आहे, माझा हात धरून पायरी चढ. इतकी काळजी ते आपली घेत आहेत तर आपल्याला त्यात आनंद नको का व्हायला? आपण बाहेर निघालो, गाडीत बस म्हटलं तर बसायचं. इथून इथे जायला तुम्हाला गाडी कशाला हवी रे, तरणी मुलं तुम्ही एवढं चालता येत नाही तुम्हाला, असं म्हणायचं नाही. ते आपल्याला गाडीत बसवतायत ना, आनंदाने बसायचं, उपभोग घ्यायचा. आपण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करून वर आलेलो आहोत. सगळी सुख सोयी आपल्याला कोणी आतात आणून दिलेली नाही आहेत, पण आपल्या जीवन संघर्षाच्या कहाण्या त्यांना सारख्या सारख्या सांगायच्या नाहीत. आजपर्यंत आपण त्यांना कधीतरी सांगितले असतील, त्यांनीही कधी त्या बघितल्या असतील, त्यांना आठवत असतील, पण आपण त्यांना त्याची जाणीव करून द्यायची नाही. कारण त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. त्यांच्या वागण्यातल्या चुका त्यांना दाखवून द्यायच्या नाही.
कुटुंबातल्या सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर नाही. आपला अहंकार कोणाच्याही नात्याच्या आड येऊ द्यायचा नाही. वाटलं तर आपण तडजोड करायची, पण आपला स्वाभिमानही राखायचा. आपल्या जगण्याचा इतरांना त्रास होता कामा नये. आपण भूतकाळाचा पश्चाताप करायचा नाही आणि सतत भविष्याची चिंता करत बसायचं नाही. ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्या आहेत. बोलायला लागलं ना तर बोलण्यासारखं पुष्कळ आहे. त्यामुळे काय आहे, खरं सांगू का, की हा काही फॉर्म्युला नाही की कसं काय आता मी सांगते तसंच वागलं पाहिजे असा माझा अट्टहास अजिबात नाही. पण मी आपल्याला एक 3 अक्षरी मंत्र सांगते. बघा पटतोय का तुम्हाला? स्वीकार हा 3 अक्षरी मंत्र आहे. ह्या मंत्राचं आचरण करायचं हा एक प्रभावी उपाय आहे असं मला वाटतं. आपल्या वाट्याला आलेली माणसं, घरातली परिस्थिती ह्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करायच्या नाहीत. अपेक्षा केल्या आणि मग त्या पुऱ्या झाल्या नाहीत की अपेक्षा भंगाचं दुःख पदरी येतं. तर ते आपण आपल्या पदरी दुःख आणू द्यायचं नाही, येऊ द्यायचं नाही. आपलं वय वाढतंय, पण वाढत्या वयाबरोबर आपल्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत. कारण वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षांनी माणूस जास्त थकतो. वय वाढलं तरी चेहऱ्यावरचं हसू, प्रसन्नता ही कमी होऊ द्यायची नाही. कारण हसू थांबलं तर आपलं वय अधिक वाढतं असं आहे. आपल्या पुढची पिढी जी आहे ना, हिला सगळं झटपट हवं आहे. सहनशीलता, सोशिकपणा, वाट बघणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या आकलनापलीकडच्या आहेत. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपल्याला वाट बघायला लागायची. आत्ता मनात आलं की ती गोष्ट हजर झाली असं आपल्या आयुष्यात झालं नाही. आणि मग वाट बघून ती गोष्ट कष्टपूर्वक मिळाली की आपल्याला त्याचा वेगळा आनंद होत असे. पण या पिढीला हे माहीत नाही. गरज आणि चैन यातला फरक त्यांना कळत नाही. आपली एकेकाळची चैन ही त्यांची आजची गरज झालेली आहे. भविष्याची तरतूद, बचत, काटकसर हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे आपण काटकसरीत राहिलो, पण सुखात, समाधानात आणि आनंदात राहिलो हे त्यांना सारखं सांगायचं नाही. काटकसर त्यांच्यावर लादायची नाही. ते त्यांना रुचत नाही. त्यांना आलेला दिवस हा मस्त मज्जा करत घालवायचा असतो. एन्जॉय करायचं असतं. ती क्षणभराची गंमत असते. पण मग त्यामुळे घरातल्या खर्चाची समीकरणं बदलतात. नवरा बायकोत, मग मुलगा सून असेल, मुलगी जावई असेल, यांच्यात कधीतरी ताणतणाव होतात. कारण आजकाल प्रत्येकजण मिळवत आहे. प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तुझं तू बघ, माझं मी बघीन. तू माझ्यात बोलू नको, मी तुझ्यात पडणार नाही. ही वृत्ती वाढत चाललेली आहे. पण आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. आजच्या पिढीला कुठे थांबायचं हे कळत नाही. त्यांचा हव्यास संपत नाही. हे हवं, ते हवं ही यादी त्यांची संपत नाही. आत्ता मनात आलं की ती गोष्ट हजर हवी, नको वाटली की यूज अँड थ्रो ती फेकून द्यायची. हे असं सगळं आहे. तर ते आपल्याला आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. आपलं आयुष्य मग कोणाचंही असेल, आपलं असेल, आपल्या पुढच्या पिढीचं असेल, हा एक प्रवाह आहे. आणि तो प्रवाह म्हटला की तो सतत वाहता राहिला पाहिजे. कारण पाणी साचून राहिलं तर ते गढूळ होतं, त्यात शेवाळं धरतं, ते पिण्यायोग्य राहत नाही. तसंच आयुष्याचं आहे. ते एका जागी थांबलं तर निरुपयोगी होईल. म्हणून
ते कायम प्रवाही कसं राहील यासाठी आपण प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून वानप्रस्थाश्रम कुटुंबात राहून कसा सुखाचा होईल यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. पण मला ना एक जाहिरात आठवली आत्ता. फार वर्षापूर्वी लोणचं बनवणाऱ्या एका प्रथितयश कंपनीची जाहिरात अशी होती की लोणचं करण्यात आमचा नंबर दुसरा. मला आश्चर्य वाटायचं, दुसरा असं कसं? आणि त्यांचा दुसरा तो पहिला कोणाचा? ते म्हणायचे की पहिला नंबर तुमचा म्हणजे गृहिणींचा. असं का? तर आम्ही जे लोणचं बनवतो हे सर्वसाधारण सगळ्यांसाठी बनवतो, पण तुम्ही गृहिणी जे लोणचं बनवता हे तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील माणसांना लोणच्यात तेल किती हवं, मीठ किती हवं, तिखट किती हवं, ते टिकाऊ किती हवं ह्याचा विचार करून बनवता. त्यामुळे तुमचा नंबर हा नेहमीच पहिला. हे तसं आहे. माझा वानप्रस्थाश्रम जर सुखात जायला हवा असेल तर माझ्या घरातली परिस्थिती कशी आहे, मग ती कुटुंबाची परिस्थिती आर्थिक असेल, प्रत्येकाचे स्वभाव, त्यांच्या कामाच्या वेळा, त्यांच्या कामाचं स्वरूप, त्यांची आर्थिक परिस्थिती हे सगळं वेगळं असतं आणि त्यानुसार आपली वागणूक ही असली पाहिजे. आपल्या कुटुंबाची घडी न विस्कटता, कोणीही न दुखावता मी कसं वागायचं हे शेवटी तारतम्याने ज्याचं त्याला ठरवावं लागेल. हे फार महत्वाचं आहे. हे तारतम्य आपल्याला बाळगता आलं पाहिजे आणि म्हणून आपण कोणालाही नकोसं होता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवून वागलं तर हा वानप्रस्थाश्रम नक्की सुखाचा जाईल याची खात्री मनामध्ये बाळगूया. तेव्हा हा वानप्रस्थाश्रम प्रत्येकाला सुखाचा जावो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबते. शिल्पा वैद्य या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं अजून? मग करा लवकर. लाईक करा, शेअर करा. पुन्हा अशाच एखाद्या नवीन विषयावर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.